आपणा सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनिअर्स या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये स्वामी या सब्जेक्टमध्ये सिंपल स्ट्रेसेस स्ट्रेन अँड इलास्टिक कॉन्स्टंट यातील टाइप नंबर 5 न्यूमरिकल बेस्ड ऑन व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन यातील न्यूमरिकल नंबर 14 पाहणार आहोत. अ क्यूब ऑफ 250 mm साइड इज सब्जेक्टेड टू अ कॉम्प्रेसिव्ह फोर्स ऑफ 3.8 मेगा न्यूटन ऑन इच फेस. म्हणजेच काय, एक क्यूब दिलेला आहे, त्याची लेंथ, बेस आणि डेप्थ 250 mm दिलेले आहे. त्याचप्रमाणे त्यावरती काय कॉम्प्रेसिव्ह फोर्सेस ऍक्ट आहेत. किती फोर्स दिलाय? 3.8 मेगा न्यूटन ऑन इच फेस. म्हणजे 3 फेस एक्स वाय झेड वरती काय असणार आहेत? कॉम्प्रेसिव्ह फोर्सेस दिलेले आहेत. द चेंज इन व्हॉल्यूम इज फाउंड टू बी, चेंज इन व्हॉल्यूम सुद्धा आपल्याला दिलेलं आहे 5200 mm क्यूब. फाइंड यंग मॉड्युलस सी अँड बल्क मॉड्युलस के इफ 1/m इज इक्वल टू 0.25. 1/m म्हणजेच काय असतं? पॉइझन रेशो म्यू आपल्याला दिलेला आहे. तर ह्या दिलेल्या माहितीच्या आधारे यंग मॉड्युलस सी आणि बल्क मॉड्युलस के आपल्याला काय करायला सांगितलंय? फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. तर दिलेल्या माहितीच्या आधारे काय करूया? क्यूब डायग्राम ड्रॉ करूया. तर न्यूमरिकल मध्ये दिलेल्याप्रमाणे आपण ब्लॉक डायग्राम ड्रॉ केलेला आहे. यावरील आपल्याला काय दिलेत? फोर्स दिलेत. कसे आहेत ते? कॉम्प्रेसिव्ह आहेत, म्हणजे आतल्या साईडला जाणार. किती आहेत? 3.8 मेगा न्यूटन. इथं सुद्धा 3.8 मेगा न्यूटन. इथं सुद्धा 3.8 मेगा न्यूटन. इथं सुद्धा 3.8 मेगा न्यूटन. न्यूटन म्हणजे काय असतं? फोर्सचं युनिट असतं. युनिट कन्वर्जन करूया पुन्हा आपण. मेगा न्यूटनचं न्यूटन कसं होतं बघूया. त्याचप्रमाणे काय दिलं आपल्याला? 250 mm साईड दिलेले आहे. लेंथ 250 mm, बेस 250 mm, त्याचप्रमाणे डेप्थ सुद्धा 250 mm दिलेली आहे. आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलं? यंग मॉड्युलस ई आणि बल्क मॉड्युलस के. जर का आपल्याला यंग मॉड्युलस ई आणि पॉइझन रेशो म्यू या दोन जर का व्हॅल्यू माहित असत्या, तर आपण काय केलं असतं? बल्क मॉड्युलस के व्हॅल्यू फाइंड आउट केली असती रिलेशन बिटवीन ई अँड के वापरून. किंवा आपल्याला के आणि पॉइझन रेशो म्यू या दोन व्हॅल्यू जर का माहित असत्या, तर आपण यंग मॉड्युलस ई फाइंड आउट केलं असतं. कोणता फॉर्म्युला वापरून? रिलेशन बिटवीन ई अँड के. परंतु काय झालंय? या दोन्ही सुद्धा व्हॅल्यू अननोन आहेत, फक्त पॉइझन रेशो म्यू दिलेला आहे. तर काय करूया? सर्वप्रथम यंग मॉड्युलस ई फाइंड आउट करूया. आपल्याला त्यांनी इथं चेंज इन व्हॉल्यूम दिलेले आहे. म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम कोणत्या फॉर्म्युलामध्ये असतं? व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन ईव्ही इज इक्वल टू काय असतं? चेंज इन व्हॉल्यूम डिवाइडेड बाय ओरिजिनल व्हॉल्यूम. आपल्याला ही व्हॅल्यू माहित आहे, व्हॉल्यूम सुद्धा माहित आहे. त्यावरून आपण काय करू शकतो? व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन ईव्ही फाइंड आउट करू शकतो. करूया. चेंज इन व्हॉल्यूम किती आहे? 5200 डिवाइडेड बाय व्हॉल्यूम काय असणार आहे? लेंथ इंटू बेस इंटू डेप्थ. म्हणजेच काय, तिन्ही व्हॅल्यू सेम आहेत, म्हणजे त्याचा आपण क्यूब करू शकतो किंवा सेपरेट सुद्धा लिहू शकतो. म्हणजेच काय, 250 इंटू 250 इंटू 250. देअरफॉर व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन ईव्ही किती येणार? आन्सर आपलं 5200 डिवाइडेड बाय ब्रॅकेटमध्ये 250 इंटू 250 इंटू 250 किंवा डायरेक्ट 250चा आपण क्यूब सुद्धा करू शकतो. किती आन्सर आला आपलं? 3.328 इंटू 10 टू द पॉवर -4. हे काय असणार आहे? व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन ईव्ही. स्ट्रेन आहे, स्ट्रेनला युनिट नसतं. नेक्स्ट बघा, ईव्हीची व्हॅल्यू फाइंड आउट केली. ईव्ही साठी आपल्याला अजून एक फॉर्म्युला माहित आहे. ईव्ही इज इक्वल टू काय असतं? सर्वांची फोर्स सेम आहे. जर का फोर्स सेम असेल तर फोर्सच्या साहाय्याने आपण काय करणार? स्ट्रेस फाइंड आउट करणार. स्ट्रेस सुद्धा सेम येणार. जर का स्ट्रेस सेम असेल तर आपण काय फॉर्म्युला घेतो? स्ट्रेस ऑन एक्स डायरेक्शन प्लस स्ट्रेस ऑन वाय डायरेक्शन प्लस स्ट्रेस ऑन झेड डायरेक्शन डिवाइडेड बाय यंग मॉड्युलस सी ब्रॅकेटमध्ये 1 मायनस 2s. इथं बघा, स्ट्रेस कसे आहे? कॉम्प्रेसिव्ह. कॉम्प्रेसिव्ह कसे असणार आहे? मायनस मध्येच आपलं आन्सर येणार. त्याचप्रमाणे जर का सर्व फोर्सेस किंवा स्ट्रेसेस कॉम्प्रेसिव्ह असतील, तर चेंज इन व्हॉल्यूम सुद्धा कशी असणार आहे? आपली मायनस मध्ये असणार आहे. मग इथं सुद्धा आपला आन्सर काय येणार आहे? मायनस. आणि चेंज इन व्हॉल्यूम सुद्धा मायनस. मायनस मायनस गेट कॅन्सल. त्यामुळे सर्व व्हॅल्यू आपण इथं पॉझिटिव्ह लिहिल्या तरी चालतात. मग आता बघा, सर्वप्रथम आपल्याला स्ट्रेस फाइंड आउट करावं लागेल. सर्वांवरील फोर्स सेम आहे, म्हणजे सर्वांवरती स्ट्रेस कशी असणार आहे? सेमच असणार आहे. म्हणून स्ट्रेस ऑन एक्स डायरेक्शन इज इक्वल टू स्ट्रेस ऑन वाय डायरेक्शन इज इक्वल टू स्ट्रेस ऑन झेड डायरेक्शन. काय असतो स्ट्रेससाठी फॉर्म्युला? पी डिवायडेड बाय ए. फोर्स किती? कोणत्याही सेक्शनवरचा आपण एक फोर्स घेऊया. सपोज या सेक्शनवरील फोर्स किती आहे? 3.8 मेगा न्यूटन. मेगा म्हणजेच किती असतं? 10 टू द पॉवर 6 न्यूटन ॲज इट इज. म्हणजे मेगा न्यूटनचं न्यूटन मध्ये कसं कन्व्हर्ट केलं? मेगा म्हणजेच 10 टू द पॉवर 6. दिलेल्या व्हॅल्यूला इंटू 10 टू द पॉवर 6 केलं की काय होणार? मेगा न्यूटनचं न्यूटन मध्ये कन्व्हर्ट. एरिया, ह्या सेक्शनचा एरिया काय होणार? बेस इंटू डेप्थ. किती आहे? 250 इंटू 250. देअरफॉर स्ट्रेस ऑन सर्व डायरेक्शन आन्सर येणार.
किती येते बघूया. फर्स्ट ब्रॅकेटमध्ये 3.8 इंटू 10⁻6 ब्रॅकेट कम्प्लीट डिवायडेड बाय सेकंड ब्रॅकेटमध्ये 250 इंटू 250 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू किती आन्सर आला आपलं 60.8 आणि स्ट्रेसचं युनिट काय असतं न्यूटन पर एम. व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन ईव्ही आपण फाइंड आउट केलेले किती आहे ते 3.328 इंटू 10⁻⁻4 इज इक्वल टू स्ट्रेस ऑन एक्स डायरेक्शन किती आहे 60.8 प्लस 60.8 वाय डायरेक्शन वर सुद्धा तेवढीच आहे झेड डायरेक्शन वरती सुद्धा तेवढीच आहे. असं तीनदा लिहिण्यापेक्षा आपण काय करू शकतो थ्राइस ऑफ ब्रॅकेटमध्ये 60.8 एकदा लिहिलं तरी चालते डिवायडेड बाय यंग मॉड्युलस ही आपल्याला माहित नाही फाइंड आउट करायचं आहे ब्रॅकेटमध्ये 1 मायनस ट्वाइस म्यू 1 डिवायडेड बाय एम म्हणजेच काय असतं म्यू असतं किती 0.25 कॅल्क्युलेट करूया. हा डिवायडेड बाय ए आहे इकडे आल्यानंतर काय होणार इंटू होणार आणि ह्याला ही जी व्हॅल्यू इंटू आहे ती इकडे पाठवल्यानंतर डिवाइड होणार म्हणजेच काय यंग मॉड्युलस ही इज इक्वल टू लिहूया इथं थ्राइस ऑफ 60.8 डिवायडेड बाय ही व्हॅल्यू 3.328 इंटू 10⁻⁻4 ब्रॅकेटमध्ये 1 मायनस ट्वाइस ऑफ 0.25 कॅल्क्युलेट करूया. देअरफॉर यंग मॉड्युलस इज इक्वल टू सर्वप्रथम ही व्हॅल्यू फाइंड आउट करूया 1 मायनस ट्वाइस ऑफ 0.25 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू 0.5 आन्सर आलं ह्याला ही व्हॅल्यू इंटू करूया इंटू 3 इंटू 60.8 इज इक्वल टू 91.2 आलं आलेल्या आन्सरला ही व्हॅल्यू डिवाइड करायची डिवायडेड बाय 3. ब्रॅकेटमध्ये व्हॅल्यू ठेवायची 3.328 इंटू 10⁻⁻4 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू काय जर मोठी व्हॅल्यू आली छोटी करण्यासाठी एनजी बटन प्रेस करणार यंग मॉड्युलस किती आलं 274.038 इंटू 10⁻3 यंग मॉड्युलस चं युनिट काय असतं न्यूटन पर एम स्क्वेअर. आता यंग मॉड्युलस फाइंड आउट केलेला आहे यंग मॉड्युलस च्या साहाय्याने आपण के फाइंड आउट करू शकतो कसं रिलेशन बिटवीन ई अँड के याचा फॉर्म्युला आपण रिलेशन बिटवीन ई जी के या व्हिडिओमध्ये पाहिले त्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक होतो तिथून तो व्हिडिओ पाहू शकता. तर रिलेशन बिटवीन ई अँड के काय असतं इज इक्वल टू थ्राइस के ऑफ 1 मायनस ट्वाइस व्हॅल्यू पुट करूया. यंग मॉड्युलस किती फाइंड आउट केले 274.038 इंटू 10⁻3 इज इक्वल टू थ्राइस ऑफ के फाइंड आउट करायचं आहे ब्रॅकेटमध्ये 1 मायनस ट्वाइस ऑफ म्यूची व्हॅल्यू 1/m म्हणजेच काय असतं म्यू किती दिलंय 0.25 ब्रॅकेट कम्प्लीट. हा के इथंच ठेवूया बाकीच्या सर्व टर्म दुसरीकडे शिफ्ट करूया म्हणजेच के इज इक्वल टू काय होणार 274.038 इंटू 10⁻3 डिवायडेड बाय थ्राइस इंटू ब्रॅकेटमध्ये 1 मायनस ट्वाइस ऑफ 0.25 देअरफॉर बल्क मॉड्युलस के इज इक्वल टू व्हॅल्यू फाइंड आउट करूया ब्रॅकेटमध्ये 274.038 इंटू 10⁻3 ब्रॅकेट कम्प्लीट डिवायडेड बाय सेकंड ब्रॅकेटमध्ये 3 इंटू ब्रॅकेटमध्ये 1 मायनस ट्वाइस ऑफ ब्रॅकेटमध्ये 0.25 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू किती आन्सर आलं काय तर मोठी व्हॅल्यू आहे छोटी करण्यासाठी ईएनजी बटन प्रेस करणार 182.692 इंटू 10⁻3 बल्क मॉड्युलस के आहे युनिट काय असणार आहे न्यूटन पर एम स्क्वेअर. तर न्यूमरिकल मध्ये विचारल्याप्रमाणे यंग मॉड्युलस ई आणि बल्क मॉड्युलस के आपण फाइंड आउट केलेला आहे. बल्क मॉड्युलस के आपण दुसऱ्या मेथडने सुद्धा फाइंड आउट करू शकतो और बल्क मॉड्युलस के साठी फॉर्म्युला काय असतो डायरेक्ट स्ट्रेस डिवायडेड बाय व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन ईव्ही. डायरेक्ट स्ट्रेस किती आहे फाइंड आउट केलेला आहे 60.8 डिवायडेड बाय व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन ईव्ही इथं आपण फाइंड आउट केलेलं आहे किती आहे ती 3.328 इंटू 10⁻⁻4 देअरफॉर बल्क मॉड्युलस के कॅल्क्युलेट करूया 60.8 डिवायडेड बाय सेकंड ब्रॅकेटमध्ये 3.328 इंटू 10⁻⁻4 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू मोठी व्हॅल्यू आले छोटी करण्यासाठी एनजी बटन प्रेस करणार किती आन्सर आलं 182.692 इंटू 10⁻3 बल्क मॉड्युलस के चं युनिट काय असणार आहे न्यूटन पर एम स्क्वेअर. दोन्ही मेथडने आपला आन्सर सेम आलाय का 182.692 इंटू 10⁻3 म्हणजे दोन्ही मेथडने आपण आन्सर काय केलेलं आहे करेक्ट फाइंड आउट केलेलं आहे. या व्हिडिओमध्ये आपल्याला सर्व फोर्सेस कसे दिलेत कॉम्प्रेसिव्ह म्हणजे मायनस मध्ये येणार जर फोर्स मायनस मध्ये असतील
तर त्याची स्ट्रेस कशी असणार आहे, मायनसमध्ये येणार. ही जर का स्ट्रेस मायनसमध्ये आली तर काय होणार बघा, इथं हे सर्व कॅल्क्युलेशन मायनसमध्ये येणार. त्याचप्रमाणे जर सर्व फोर्सेस कॉम्प्रेसिव्ह असतील तर येथील चेंज इन व्हॉल्यूम कशी असणार आहे, ती सुद्धा निगेटिव्ह येणार. म्हणजे ही चेंज इन व्हॉल्यूम काय असणार आहे, निगेटिव्ह येणार. त्यामुळे व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेनचं आन्सर आपलं सुद्धा काय येणार आहे, इथं निगेटिव्ह येणार. मग काय होणार बघा, इथं निगेटिव्ह, इथं सुद्धा निगेटिव्ह, निगेटिव्ह निगेटिव्ह गेट कॅन्सल. त्यामुळे आपलं जे काही यंग मॉड्युलस आहे ते ऑलवेज कशी असती, पॉझिटिव्ह मध्ये आन्सर येतं. म्हणून आपण इथं निगेटिव्ह निगेटिव्ह घेतलं नाही. जरी घेतलं तरी काय होणार, ह्या निगेटिव्हला हे निगेटिव्ह गेट कॅन्सल आणि यंग मॉड्युलस आपली कधी पण कशी असते, आन्सर पॉझिटिव्ह मध्ये येतं. ही गोष्ट व्यवस्थित लक्षात असू द्या. निगेटिव्ह जरी घेतलं तरी चालतंय, नाही लिहिलं तरी चालतंय. कारण कसं आहे, निगेटिव्ह निगेटिव्ह इथं काय होणार आहे, गेट कॅन्सल. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा होईल. अजून जर आपल्या कट्टा इंजिनियर्स या युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. तर पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.